लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। 2019च्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता। त्यानंतर त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। परंतु विधानसभेपाठोपाठ त्यांना लोकसभेमध्ये देखील पराभवाचा सामना करावा लागला। आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू होतोय असं दिसत असतानाच त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली। पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीच्या निर्णयाला बरोबर म्हणण्याची आवश्यकता नाही, त्याचबरोबर चुकीचं म्हणण्याचा देखील आवश्यकता नाही असे मनोज जरांगे म्हणाले। या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही, कारण आम्ही जातीवादी नाही असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले। आम्ही त्यांना निवडणुकीमध्ये पाडा असं देखील म्हणालो नव्हतो, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा समाजावर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही। आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि आरक्षणासाठी एकत्रित होऊन लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार असे मनोज जरांगे म्हणाले।